राणेसाहेबांबद्दल किती आणि काय बोलावं, पण तरी सुद्धा या सोहळ्यामध्ये बहर आणण्यासाठी मनोगताकडे आपण जाऊया. आणि पहिलं मनोगताचं पुष्प गुंफण्यासाठी मी माननीय उदयजी सामंत साहेबांना या ठिकाणी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो की उदयजी आपल्या खास शैलीमध्ये या ठिकाणी आपण नारायणराव राणेसाहेबांचे मुकुटमणी राणेसाहेबांना आपल्या मधुर वाणीमध्ये आपण शुभेच्छा द्याव्यात. आजचे सत्कार मूर्ती आदरणीय आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय राणेसाहेब, या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब, सन्माननीय तटकरे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, विखे पाटील साहेब, आशिष शेलार साहेब, नितेशजी राणे, निलेशजी राणे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित सिंधुदुर्गवासीय बंधू आणि भगिनींनो, मी राणेसाहेबांना शुभेच्छा देत असताना माझ्या आयुष्यातला एक किस्सा जो राणेसाहेब विसरले असतील असा किस्सा या ठिकाणी मी सांगणार आहे. साहेब, मी 2004ला पहिल्यांदा विधानसभेचा आमदार झालो आणि विधानसभेचा आमदार झाल्यानंतर विधानसभेमध्ये कसं भाषण करतात याच्यापेक्षा कशी शपथ घेतात ही देखील मला माहीत नव्हती. आणि आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम सुरू झाला. राणेसाहेब विरोधी पक्ष नेते होते आणि माझं नाव घेताना सचिवांनी उदय सावंत असं घेतलं. मी घाबरलेलो होतो. उदय सावंत काय किंवा उदय सामंत काय, पहिली शपथ घेऊया आणि आमदार होऊया या मनस्थितीमध्ये मी होतो. परंतु राणेसाहेबांनी विरोधी पक्षनेते म्हणून उभं राहून सांगितलं की हा माझ्या कोकणचा आमदार आहे, त्याचं नाव तुम्ही चुकलेलं आहात, त्याचं नाव उदय सामंत आहे, तुम्ही उदय सावंत म्हटलंय, म्हणून कुठच्याही परिस्थितीमध्ये सभागृह बंद करा, टायपिंग मिस्टेक सुधारा आणि पुन्हा सभागृह सुरू करा. अशा पद्धतीनं राणेसाहेबांनी 10 मिनिटं सभागृह उदय सामंतच्या कोकणातल्या कार्यकर्त्यासाठी बंद केलं होतं. आणि म्हणून राणेसाहेबांचा प्रवास आम्ही देखील 25 वर्ष आमची आमदारकी असताना बघितलेला आहे. जरा जरी राजकीय ताकद वाढली तर ठीक आहे, पण निलेशजी तब्येतीमधली ताकद वाढली तर राणेसाहेबांचा फोन पण येतो आणि बघितल्यावर सांगतो, अरे बाबा पोट कमी कर. तर त्याच्यामुळे हा संकल्प मी आज वाढदिवसाच्या निमित्तानं राणेसाहेबांच्या करणार आहे की 75वा वाढदिवस साजरा करत असताना अनेक वेळा जे राणेसाहेबांनी मला सांगितलंय की तुझं पोट कमी झालं पाहिजे, जाडी कमी झाली पाहिजे, ते आता 1 वर्षामध्ये शक्य होतं काय, हा संकल्प राणेसाहेब तुमच्या निमित्तानं मी इथं करणार आहे. कारण राणेसाहेबांचं कौतुक आता कुलकर्णी साहेबांनी केलं, अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण मुख्यमंत्री महोदय, मला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे जी कोकणी माणसामध्येच असू शकते. अनेक वेळा संघर्ष देखील झाले. निलेशजी त्याला साक्षीदार आहेत, नितेशजी त्याला साक्षीदार आहेत. पण संघर्ष झाल्यानंतर देखील स्वतःमध्ये कुणी काय बदल केले पाहिजेत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलून सांगणारे राणेसाहेब होते. त्याच्यामुळे राणेसाहेबांना आम्ही सगळ्यांनीच अधिकार दिलेला आहे, कोकणातल्या सगळ्या लोकप्रतिनिधी अधिकार दिलेला आहे की आमच्यामध्ये काय जर व्यंग असेल, आमच्यामध्ये राजकीय व्यंग असेल, आमच्यामध्ये काहीतरी चूक असेल तर तो सुधारण्याचा अधिकार जसा आईवडिलांना आम्ही दिलेला आहे तसा प्रामाणिकपणानं सांगतो की आम्ही राणेसाहेबांना देखील दिलेला आहे. आणि म्हणून राणेसाहेबांना उदंड आयुष्य लाभलं पाहिजे ही आमची ईश्वरचरणी प्रार्थनाच आहे. परंतु मगाशी उल्लेख करताना असा उल्लेख करण्यात आला की पंचायत समिती सदस्य झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले तर आपुलकीनं राणेसाहेब त्यांना बोलवतात. आणि तुम्ही भाषण कसं केलं पाहिजे, तुम्ही भाषणामध्ये कशा पद्धतीनं समोरच्याचा आदर केला पाहिजे, समोरचा विरोधक असला तरी त्याचा सन्मानपूर्वक उल्लेख कसा केला पाहिजे, हे जसं जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब कामत साहेब तुम्हाला राणेसाहेबांनी सांगितलंय तसं 2004ला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील राणेसाहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे राजकारणाचा खऱ्या अर्थानं संस्कार जपण्याचं काम या कोकणातनं राणेसाहेबांनी केलंय. त्याच राणेसाहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.